नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी मोठी अपडेट आहे। दिव्यांगांसाठी आता नवीन शासन निर्णय आलेला आहे, ज्यामुळे दिव्यांगांना सरकारी नोकरी मिळणार आहे। त्यांच्यावर जो अन्याय होतो तो दूर होणार आहे। त्या संदर्भात आता नवीन समिती स्थापन करून दिव्यांगांच्या जागा निश्चित करण्यात येणार आहे, पद निश्चित करण्यात येणार आहे। त्यानुसार आता दिव्यांगांची भरती मोठ्या प्रमाणात होणार आहे। त्या संदर्भातला शासन निर्णय तुकाराम मुंढे साहेबांनी काढलेला आहे। तर काय आहे माहिती ती सविस्तरपणे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आता या ठिकाणी नवीन शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। त्यानुसार आता दिव्यांग बांधवांना नवीन नोकरींची संधी मिळणार आहे। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 33(2) नुसार दिव्यांगांसाठी पद सुनिश्चित करण्यासाठी तज्ज्ञ समितीची पुनर्रचना करणे आणि कार्यपद्धती विहित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग 3 डिसेंबर 2025 रोजीचा हा GR आहे। या ठिकाणी बघा, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार संपूर्ण देशभरात दिनांक 17 एप्रिल 2017 पासून लागू करण्यात आला असून दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 1995 निरसित करण्यात आला आहे। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अन्वये 21 दिव्यांग प्रवर्गाचा समावेश करण्यात आलेला आहे। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 34 नुसार सरळ सेवा व पदोन्नतीमध्ये दिव्यांगांना 4% आरक्षण विहित करण्यात आलेले आहे। बघा, सरळ सेवा म्हणजे नोकर भरतीमध्ये 4% आरक्षण हे दिव्यांगांसाठी निश्चित करण्यात आलेले आहे। सदर आरक्षण दिव्यांगांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने केलेले आहे। हा उद्देश साध्य करण्यासाठी शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वायत्त संस्था, महामंडळे मध्ये पदांचा आढावा घेऊन कलम 33 अन्वये दिव्यांगांसाठी पद सुनिश्चित करणे आवश्यक आहे। सदर कार्यपद्धती करताना कोणत्याही दिव्यांगावर अन्याय होणार नाही, तसेच विभागाच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होणार नाही यानुसार कार्यवाही होणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने एक समान कार्यपद्धती म्हणजेच SOP आवश्यक आहे। त्यानुसार आता हा शासन निर्णय काढलेला आहे। शासन निर्णयामध्ये बघा, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 34 नुसार सरळ सेवा व पदोन्नतीमध्ये दिव्यांगांना 4% आरक्षण विहित करण्यात आलेले आहे। मग कलम 33 नुसार जे काही शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, स्वायत्त संस्था, महामंडळे म्हणजे जे काही सरकारी नोकऱ्या आहेत त्यामध्ये पदांचा आढावा घेऊन दिव्यांग पद सुनिश्चित करणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने दिव्यांगांची पद सुनिश्चित करण्यासाठी खालील प्रमाणे कार्यपद्धती विहित करण्यात येत आहे। आता ही नवीन कार्यपद्धती आहे, त्यानुसार दिव्यांगांची पद निश्चिती होणार आहे। तर प्रत्येक मंत्रालयीन विभाग यांनी त्यांच्या विभागांतर्गत तसेच अधीनस्थ कार्यालयातील मंजूर पदाच्या संवर्गांमध्ये दिव्यांगांसाठी पद सुनिश्चित करण्यासाठी खालील दिव्यांग प्रवर्गातील किमान एक तज्ज्ञ व्यक्ती प्रतिनिधींसह समिती स्थापन करावी। अंध आणि अल्पदृष्टी, कर्णबधिरता आणि ऐकू येण्यासाठी दुर्बलता, अस्थिव्यंगता, मेंदूचा पक्षाघात, कुष्ठरोग मुक्त, शारीरिक वाढ खुंटणे, आम्ल हल्लाग्रस्त, स्नायू विकृती, स्वमग्नता, आकलन क्षमतेची कमतरता, विशिष्ट शिक्षण अक्षमता, मानसिक आजार अशी समिती केवळ विभागांच्या स्तरावर गठीत केली जाईल। त्याचे अध्यक्ष विभागाचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव हे असतील। उक्त समितीची कार्य खालीलप्रमाणे आहे। समितीने सहाय्यक तंत्रज्ञानातील विकास तसेच केंद्र शासनाने दिनांक 4/1/2021 रोजीच्या अधिसूचनेन्वये दिव्यांगांसाठी सुनिश्चित केलेले पदे आणि दिव्यांग व्यक्तींच्या रोजगारातील जागतिक मानके विचारात घेऊन त्यांच्या आस्थापनातील विशिष्ट श्रेणीतील दिव्यांगत्वासाठी प्रत्येक सर्व संवर्गाच्या योग्यतेचा अभ्यास करून विभागातील सर्व संवर्गांसाठी पद सुनिश्चित करणे आवश्यक आहे। याबाबत परिशिष्ट अ प्रमाणे दिव्यांग कल्याण विभागास प्रस्ताव सादर करणे। एखाद्या संवर्गासाठी पद सुनिश्चितीमधून सूट घ्यायची असल्यास सदर समितीने त्याबाबतचा प्रस्ताव दिव्यांग कल्याण विभागास समर्पक कारणामीमांसेसह सादर करावा। सदर समितीने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 33 अन्वये किमान 3 वर्षातून एकदा पद सुनिश्चित केलेल्या संवर्गाचा आढावा घ्यावा। यापूर्वी एखादा संवर्ग लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांगांसाठी राखीव असल्यास सदर संवर्ग त्या लक्षणीय दिव्यांगांसाठी सुनिश्चित राहील। जे पद निम्न स्तरावर आहे, फीडर केअर दिव्यांगांसाठी सुनिश्चित केले असेल अशा पदाच्या पदोन्नती साखळीतील सर्व संवर्ग सदर दिव्यांग प्रवर्गासाठी सुनिश्चित राहतील। मग दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम
याच्यानुसार आता ही समिती गठीत करण्यात आलेली आहे। खालीलप्रमाणे या ठिकाणी नवीन समिती असणार आहे। त्यामध्ये बघा, अप्पर मुख्य सचिव हे प्रधान सचिव दिव्यांग हे अध्यक्ष असणार आहे। नंतर त्यामध्ये या ठिकाणी सदस्य या ठिकाणी नेमलेले आहेत, त्यामध्ये डॉक्टर आहेत, समिती नेमलेली आहे। त्याची कार्य काय आहे बघा, सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधीनस्थ कार्यालयातील दिव्यांगांसाठीच्या सुयोग्य पदाचा शोध घेण्याबाबत सर्व पदांचा एकत्रित प्रस्ताव संबंधित विभागाच्या समितीच्या अभिप्रायासह उपरोक्त तज्ज्ञ समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्याकरिता सोबतच्या विवरणपत्र अ मधील नमुन्यास विभागास निर्णय घेण्यासाठी पाठवण्यात येईल। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 34 मधील तरतुदीनुसार शासनाला कोणत्याही शासकीय आस्थापनेला या कलमाच्या तरतुदीतून सूट देण्याचा अधिकार देतो। अशी तरतूद देण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाच्या वरील तज्ज्ञ समितीची मान्यता अनिवार्य आहे। पदे निश्चित करणे ही एक गतिशील प्रक्रिया असल्याने तंत्रज्ञानाचा विकास, नवीन अधिक कार्यक्षम सहाय्यक उपकरणांची उपलब्धता, दिव्यांग व्यक्तींची क्षमता वाढवणे इत्यादी बाबी लक्षात घेऊन वेळोवेळी सवलतीचा आढावा घेतला जाईल। त्यामुळे कोणतीही सूट जास्तीत जास्त 3 वर्षाच्या कालावधीसाठी वैध राहील। ज्या आस्थापनांसाठी दिव्यांग कल्याण विभागाद्वारे आधीच सूट देण्यात आली आहे आणि सूट केल्याच्या तारखेपासून 3 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे, अशा आस्थापनांना सुटेच्या पुनरावलोकनासाठी नवीन प्रस्तावासह दिव्यांग कल्याण विभागाकडे शासन निर्णय निर्गमित केल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत प्रस्ताव सादर करतील। दिव्यांग सुनिश्चितीकरण प्रक्रियेचा योग्य दक्षतेने आणि अत्यंत काळजीपूर्वक वापर केला पाहिजे, जेणेकरून 3 वर्षाच्या कालावधीत सूट मिळवण्याची आवश्यकता भासणार नाही। सदर समितीची कार्यकक्षा संबंधित मंत्रालयीन विभागाकडून प्राप्त प्रस्ताव तपासून सदर पदावर कार्य करण्यास कोणती दिव्यांग व्यक्ती सक्षम आहे ते निश्चित करणे व त्याबाबत अंतिम निर्णय घेणे असेल। समितीने घेतलेल्या निर्णयानंतर याबाबतची अधिसूचना दिव्यांग कल्याण विभागामार्फत निर्गमित करण्यात येईल। समितीचे अध्यक्ष आवश्यकतेनुसार एखाद्या व्यक्तीस, संस्थेस किंवा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यास बैठकीसाठी आमंत्रित करू शकतील। प्रत्येक मंत्रालयीन विभागाने सोबत परिशिष्ट ब प्रमाणे खालील संकेतस्थळावर दरवर्षी 1 जानेवारी रोजी प्रसिद्ध करावे। याची प्रत आयुक्त, दिव्यांग कल्याण व दिव्यांग विभाग यांना सादर करावी। प्रत्येक मंत्रालयीन विभागाने सरळ सेवा भरती करताना संबंधित परीक्षा यंत्रणेकडे, उदाहरणार्थ MPSC, IBPS, तसेच पदोन्नती करताना संबंधित यंत्रणेकडील 3 वर्षात एकदा कलम 33(3) प्रमाणे दिव्यांग पद सुनिश्चितीचा आढावा घेतल्याने परिशिष्ट क प्रमाणे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील। अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे। बांधवांच्या जागा वाढणार आहे आणि जे दिव्यांग बांधव आता शिकलेले आहेत, अभ्यास करतायत, शिकतायत, त्यांना नोकरी मिळण्याची संधी प्राप्त होणार आहे। अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण GR होता। आपल्याला बघायचं असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे, त्या ठिकाणी बघू शकता। या ठिकाणी बघा, परिशिष्ट अ दिलेला आहे, त्यामध्ये संवर्गाचे पदनाम, शारीरिक पात्रता, दिव्यांग प्रवर्ग, सदर पदांची जबाबदाऱ्या व कर्तव्ये अशी माहिती या ठिकाणी या समितीने दिव्यांग कल्याण विभागाला द्यायची आहे। एकूण संवर्ग संख्या, दिव्यांग पद सुनिश्चिती केलेली संख्या, दिव्यांग कल्याण विभागाची मान्यता घेऊन वगळण्यात आलेले संवर्ग संख्या, पद सुनिश्चिती करायची शिल्लक पदे असं परिशिष्ट ब मध्ये ही माहिती भरून संकेतस्थळावर दरवर्षी 1 जानेवारी रोजी प्रसिद्ध करायची आहे। आणि परिशिष्ट क मध्ये हे प्रमाणपत्र या ठिकाणी द्यायचं आहे की आम्ही आढावा घेऊन ही सदर बाबीचा आढावा घेण्यात आलेला आहे, पद सुनिश्चिती करण्यात आलेली आहे, असं क परिशिष्ट असं दिव्यांग कल्याण विभागात द्यायचं आहे। अशा प्रकारचा महत्त्वाचा GR होता। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।